नमस्कार. अध्याय क्रमांक 11, ओवी क्रमांक 657 ते 664. अर्जुनास वाटे मनोमन, दूर जाहले ते पटल. होते कृष्णन माझ्यात विश्वरूपाचे. जसे काळास घेतले जिंकून, मागे हटवले वादळास. पोहुनिया केले पार समुद्र सात. तसे जाहले समाधान अर्जुनाला मनोमन. पाहुनिया श्रीकृष्णास विश्वरूपाच्या नंतर. मावळती सजाता सूर्य, आकाशी चांदण्या होती प्रकट. अर्जुन पाहे तसा पृथ्वीस, लोकांसहित. दिसले कुरुक्षेत्र ते तसेच, दुतर्फा तसेच नातलग. वीर करती वर्षाव शस्त्रास्त्रांचे समुदाय. बाणांचा जणू तो मांडव, स्थिर रथ तो तसाच आत. धुरास्थानी लक्ष्मीकांत, अनखाली उभा तो अर्जुन. पराक्रमी तसाच अर्जुन, पाहुनी तशाच श्रीकृष्णास. समजतो मी मजला जिवंत, ऐसे बोलला बोल. बुद्धीला सोडून माझे ज्ञान, भयाने गेले होते रानो माळ. मनही अहंकारा समवेत, लागले होते देशोधडीस. विश्वरूपानंतर जेव्हा श्रीकृष्ण पुन्हा आपल्या चतुर्भुज रूपामध्ये येतो, तेव्हा अर्जुनाला मनातून असं वाटतं की श्रीकृष्णाच्या आणि माझ्यामध्ये जो विश्वरूपाचा पडदा होता तो जणू काही दूर झालेला आहे. काळाला जिंकून घेतल्यानंतर किंवा वादळाला हटवल्यानंतर किंवा 7 समुद्र पोहून पार केल्यानंतर जसं वाटेल तसंच समाधान अर्जुनाला मनापासून वाटत होतं. श्रीकृष्णाला विश्वरूपानंतर पाहून अर्जुन अगदी खुशाल झालेला होता. जसं सूर्य मावळतीला गेल्यानंतर आकाशातल्या चांदण्या प्रकट होतात, तसंच अर्जुनाला श्रीकृष्ण रूपामध्ये भगवंत आल्यानंतर पृथ्वी लोकांसहित दिसायला लागली. तसंच ते कुरुक्षेत्र, जिथे दोन्ही बाजूला नातलग होते. वेगवेगळे वीर बाणांचे, शस्त्रांचे, अस्त्रांचे समुदाय त्यांचा वर्षाव करत होते. बाणांचा जणू काही मांडव झाला होता.
आणि त्याच्या आतमध्ये त्याचा रथ मात्र तसाच स्थिर असा होता, ज्याच्या धुरास्थानी खुद्द लक्ष्मीकांत म्हणजे श्रीकृष्ण होता आणि खाली तो अर्जुन उभा होता. तशा त्या अवस्थेत तो पराक्रमी अर्जुन श्रीकृष्णाला म्हणतो, हे सगळं वातावरण बघून मला असं वाटतंय की मी जिवंत आहे. जणू काही माझ्या बुद्धीला सोडून माझं ज्ञान भयभीत झालं होतं आणि कुठेतरी रानोमाळ निघून गेलेलं होतं आणि माझं मनही अहंकारासोबतच देशोधडीला लागल्यासारखं मला वाटत होतं. अध्याय क्रमांक 11, ओवी क्रमांक 657 ते 664. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 11, ओवी क्रमांक 665 ते 671. इंद्रिये ही विसरली विषयांच, वाचाही झाली होती मृत, शरीररूपी या गावात झाली होती वाताहात. बुद्धी इंद्रिये तसेच मन, जाहली आता टवटवीत, येऊनी सारी मूळपदास, करू लागली व्यवहार. जीव जाहला हा संतुष्ट, पाहता हे मनुष्य रूप, तुमचे हे महाराज, दृष्टीने माझ्या. देवाधिदेवा तुझे हे रूप, जणू मी एक चुकलेले मूल, आई बनून समजावून, जणू दिले मज स्तनपान. विश्वरूपाच्या समुद्रात, लाटांवरी गटांगळत, चतुर्भुज रूपी किनाऱ्यास, लागलो आता. ऐक रे द्वारकाधीश, सगुण रूपाची या तुझी भेट, वठलेल्या जणू वृक्षास, जसा मेघांचा वर्षाव. तहानलेला मी पीडित, अमृताचा जणू तो सागर, आता देवा निस्संदेह, टळले माझे मरण. विश्वरूप बघितल्यानंतर अर्जुन स्वतःचीच अवस्था श्रीकृष्णाला कथन करतोय, ज्यामध्ये अर्जुन म्हणतो, माझी सगळी इंद्रिय ही विषयांना विसरून गेली होती आणि जणू काही माझी वाचा ती सुद्धा मृत झाली होती. शरीररूपी या गावाची जणू काही वाताहत झाली होती. बुद्धी, इंद्रिय तसंच माझं मन आता कसं टवटवीत झालंय. त्या सगळ्याचे मूळ व्यवहारही आता मूळ पदावरती आलेले आहेत. तुझं हे मनुष्य रूप पाहून माझा जीव संतुष्ट झाला आणि तुमची ही रूपाची दृष्टी माझ्या मनाला अत्यंत सुखावत आहे. अरे देवाधिदेवा, तुझं हे जे रूप आहे ते माझ्यासाठी म्हणजे जणू मी एखादं चुकलेलं मूल असावं आणि तू आई बनवून मला समजावून माझ्यासाठी स्तनपान देऊ करावंस, अशीच माझी अवस्था आता होऊन गेलेली आहे. विश्वरूपाच्या समुद्रांमध्ये लाटांवरती माझा जीव गटांगळ्या खात होता.
पण आता चतुर्भुज रूपी किनाऱ्याला मी लागलो आहे. अरे द्वारकाधीशा, सगुण रूपाची तुझी ही भेट म्हणजे वठलेल्या वृक्षाला जसा मेघांचा वर्षाव असावा. तहानलेला मी पीडित आणि तू जणू अमृताचा सागर. आता मला असं वाटतंय की माझं मरण निश्चितपणे टळलेलं आहे. अध्याय क्रमांक 11, ओवी क्रमांक 665 ते 671. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 11, ओवी क्रमांक 672 ते 679. माझ्या हृदय अंगणात आनंद वेलींचे फुटे बीज. आज झाली गाठ भेट सुखाची नी माझी. ऐकता हे अर्जुनाचे बोल विचारे भगवंत त्यास. विश्वरूपा प्रती ठेवुनी प्रेम यावयाचे रे परत. घेऊनिया केवळ देह भेटायचे सगुण मूर्तीस. सुभद्रापती अर्जुन विसरलास काही शिकवण. असा कसा रे अविचार सुवर्ण पर्वत होता प्राप्त. त्याची न राहे किंमत चुकीचा असे हा समज. तुला जे दावले विश्वरूप शंकरासही न झाले प्राप्त. केली जरी अनेक तपे त्याने. अष्टांग योगाचे संकट योगी देतसे त्यांना तोंड. जातात पुरते थकून परीन मिळते हे दर्शन. विश्वरूप हे क्वचित दिसेल आम्हा कणभर. ऐसा करता विचार देवांचा लोटतो काळ. आशेची ठेवुनी ओंजळ हृदयरूपी कपाळावर. पाहतसे जसा चातक आकाशाकडे. अर्जुन श्रीकृष्णाला म्हणतो, तुझं हे सगुण आणि चतुर्भुज रूप पाहून जणू काही माझ्या हृदयाच्या अंगणामध्ये आनंद वेलींनाच बीज फुटली आहेत आणि आज सुखाचीनी आणि माझी गाठभेट झाल्यासारखं वाटतंय. अर्जुनाचे हे बोल ऐकून भगवंत त्यास विचारतात की अरे, विश्वरूपाप्रती प्रेम ठेवून परत यायचं होतं. केवळ देहानीच ह्या सगुण मूर्तीला भेटायचं होतं. ही माझी शिकवण अर्जुना तू विसरलास का? अरे कसा हा अविचार! सुवर्णाचा पर्वत प्राप्त झाला आणि त्याची तुला काहीच किंमत नाही. हा अतिशय चुकीचा समज आहे. जे मी तुला दाखवलं ते विश्वरूप शंकरालाही प्राप्त झालेलं नाही. त्यांनी कितीतरी तपाचरणं केली तरी त्याला ते पाहायला मिळालेलं नाही. अष्टांग योगाचं संकट स्वीकारून
योगी त्यांना तोंड देतात आणि हे करताना पुरते थकून जातात, पण तरी त्यांनाही हे दर्शन कधी मिळत नाही. विश्वरूप आपल्याला क्वचित कधीतरी कणभर दिसायला मिळेल ह्याचा विचार करता करता देवांसाठी काळ लोटतो. आशेची ओंजळ हृदयरूपी कपाळावर ठेवून जसा चातक आकाशाकडे बघतो, त्याप्रमाणे सर्वजण हे विश्वरूप दर्शन घडावं म्हणून प्रतीक्षा करत असतात. अध्याय क्रमांक 11, ओवी क्रमांक 672 ते 679. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 11, ओवी क्रमांक 680 ते 687. तसेच मनुष्य आणि देव उत्कंठेने होऊनी आतुर, विश्वरूपाची ठेवून आस, बसतात दिवस रात्र. असे रे हे विश्वरूप स्वप्नीहीन दिसे कोणास, पाहिलेस ते सुखात प्रत्यक्ष तू रे. विश्वरूपाच्या या मार्गात कोणाचा न लागे टिकाव, शास्त्रांसहित अर्जुना वेद मागे गेले मधुनी परत. विश्वरूपी माझ्या जवळ येण्यासाठी रे चालत, तपांच्याही समुदायास नसे रे इतुके बळ. विस्तृत जसे माझे रूप पडले तुझ्या दृष्टीस, करोनी यज्ञ दान पुण्य तरीही त्यांना ते कठीण. होण्यास माझे दर्शन एकच असे जो प्रकार, भक्ती वरेल जर चित्तास तेव्हाच दिसेल हे माझे रूप. भक्ती ती अशीच मात्र पावसास जशी पृथ्वीची वाट, दुसरी गती ना ठाऊक भक्तीला त्या. घेऊनी जलसंपदा सकल गंगा मिळते समुद्रास, गती तिची ती एकमेव पुन्हा पुन्हा राहते मिळत. चातक जशी पावसाची वाट पाहतो तसंच सगळे मनुष्य आणि देव अत्यंत उत्कंठित आणि आतुर होऊन विश्वरूपाची आस ठेवतात. थोडी थोडकी नाही तर दिवसेंदिवस आणि रात्रंरात्र. तर असं हे विश्वरूप जे स्वप्नातही कुणाला बघायला मिळत नाही, ते तू अतिशय सुखाने आणि प्रत्यक्ष बघितलंस. विश्वरूपाच्या या मार्गात कुणाचाच टिकाव लागत नाही. अगदी शास्त्रांसहित वेदसुद्धा मधूनच मागे परत फिरतात.
अशा या माझ्या विश्वरूपाजवळ चालत येण्यासाठी तपांचा समुदाय आहे, त्यांच्यातही पुरेसं बळ नाही आहे. माझं हे रूप जितकं विस्तृत आहे तितकंच तुझ्या दृष्टीला ते पडलेलं आहे. यज्ञ, दान यासारखी जी पुण्य आहेत त्यांनाही ते कठीण आहे. तर माझं हे दर्शन तो एक असा प्रकार आहे की ज्या योगे तुम्हाला ते घडू शकतं, तेव्हा की जेव्हा भक्ती ही चित्ताला वरते तेव्हाच माझं रूप हे दिसू शकतं. ती भक्ती मात्र अशी असावी की जशी पावसाला पृथ्वीचीच वाट ठाऊक आहे, दुसरी गती त्या भक्तीला कधीच नसावी. अख्खी सकल जलसंपदा घेऊन जशी गंगा समुद्राला मिळते आणि तिची ती एकमेव गती असते आणि ती पुन्हा पुन्हा सागराला मिळत राहते, तशीच ही भक्ती असावी, तेव्हाच माझं हे रूप दृष्टीस पडेल. अध्याय क्रमांक 11, ओवी क्रमांक 680 ते 687. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 11, ओवी क्रमांक 688 ते 695. तसे घेऊनी सर्व भाव, होऊनी अनावर प्रेममय. प्रेम ते घेतसे माझे रूप, प्रवेश करते माझ्यात सतत. आणि जसा क्षीरसागर काठावर वा मध्यावर, एकसारखा दुग्धमय. सर्वव्यापी मी तसाच, कशास सांगावे आता फार. माझ्यापासूनी मुंगीपर्यंत, किंबहुना सर्व चराचरात. माझ्या विनन काही भजण्यास, असा असेल तो क्षण एक. कळेल तेव्हा ते विश्वरूप, पडेल मग ते दृष्टीस सहजीच. जसे घासता काष्ठावर काष्ठ, अग्नी होता तेथे प्रदीप्त. काष्ठरूप होतसे नष्ट, अग्नीच मग तेथे मूर्तिमंत. जोवरी न उगवे सूर्य, आकाश तेव्हा अंधारमय. मात्र होता सूर्योदय, एकसारखा दिसे प्रकाश. तसे होता दर्शन, कोणास माझे प्रत्यक्ष. अहंकार जातसे लोपून, संपून जाई दुजा भाव. मग सांगावे फार काय, विश्व मी सारे एक. असा होऊनी ऐक्य भाव, सामावून जातसे माझ्यात. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, जशी गंगा तिच्या सगळ्या जलसंपदेसकट समुद्राला जाऊन मिळते,
कुठलाही दुजाभाव न ठेवता पुन्हा पुन्हा मिळत राहते. तसंच सर्व भावांनिशी अनावर प्रेममय होऊन माझ्याशी जर का ते प्रेम घेऊन तुम्ही मिळत राहिलात आणि माझ्यात सतत प्रवेश करत राहिलात तरच हे विश्वरूप तुम्हाला प्राप्त होतं. जसं की क्षीरसागर काठावर असो व मध्यावर असो एकसारखाच दुग्धमय असतो, तसाच मीही सर्वव्यापी आहे. आता फार काय सांगावं, माझ्यापासून मुंगीपर्यंत किंबहुना सगळ्या चराचरामध्ये माझ्या विना भजण्यासारखं दुसरं काहीच नाही. असा तो एक क्षण असेल जेव्हा ते विश्वरूप सहज दृष्टीला पडेल. जसं लाकडावर लाकूड घासलं की तिथे अग्नी प्रदीप्त होतो आणि त्यावेळेला त्याचं ते लाकूड पण नष्ट होतं आणि मूर्तिमंत अग्नीच आपल्याला दिसतो. जसं की जोपर्यंत सूर्य उगवत नाही तोपर्यंत आकाश अंधारमय असतं, मात्र एकदा का सूर्योदय झाला की प्रकाश सगळीकडे एकसारखा दिसतो. तसंच कुणाला माझं जर प्रत्यक्ष दर्शन होतं त्यावेळेला अहंकार लोपून जातो आणि दुजाभावही संपून जातो. मग आता अधिक काय सांगावं, विश्व आणि मी सारं काही एक आहोत असंच वाटायला लागतं आणि असा ऐक्यभाव घेऊन ती व्यक्ती माझ्यामध्ये सामावून जाते. अध्याय क्रमांक 11, ओवी क्रमांक 688 ते 695. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 11, ओवी क्रमांक 696 ते 703. भक्त जो आचरितो कर्म माझ्या प्रति देह माध्यमातून माझ्या वाचून दुसरे कोण चांगले न वाटे त्यास इहलोक न परलोक सर्व काही केवळ मीच जगण्याचे सारे प्रयोजन ज्याच्या मीच भूतमात्रांचे रे भाष्य जो गेला विसरून मीच ज्याच्या दृष्टीस कोणाचे न त्यास वैर असा असे जो भक्त देहाचा त्याने करता त्याग ऐक रे हे अर्जुन होऊन जातसे मीमय जग सामावुनी उदरात कृष्ण बोलले रसाळ बोल असे बोलला संजय धृतराष्ट्रास कृष्णाचे हे ऐकून बोल आनंदमय झाला अर्जुन जगात चतुर तो एकमेव श्रीकृष्णाचे करण्या चरण सेवन दोन्ही मूर्ती पाहता न्याहाळून विश्वरूपाहुनही सगुण रूप फायद्याचे वाटले त्यास मनोमन परंतु त्याची ही समजूत
देवानेन त्याला दिला मान, बरे नव्हे एकांग रूप, व्यापकाहून. ह्यापुढे भगवंत अर्जुनाला म्हणतात, जो भक्त जो सगळी कर्म माझ्याच प्रती देहाच्या माध्यमातून करत असतो आणि माझ्या वाचून त्याला दुसरं कोणीही चांगलं वाटत नाही, इहलोक काय अन परलोक काय सगळं काही मीच आहे हे तो जाणतो आणि त्याच्या जगण्याचं प्रयोजनही मीच असतो. भूतमात्रांची भाषा विसरून जो केवळ मलाच पाहतो त्याला कुणीच वैरी असत नाही. तर असा जो भक्त तो जेव्हा देहाचा त्याग करतो तेव्हा मीमय होऊन जातो. असं अख्खं जग उदरामध्ये सामावून भगवंत रसाळ बोलीमध्ये बोलत राहिले असं धृतराष्ट्राला संजय म्हणतोय. कृष्णाचे हे बोल ऐकून अर्जुन आनंदमय झाला. जगात सगळ्यात एकमेव असा तो चतुर म्हणावा, कारण त्याने श्रीकृष्णाच्या चरणांचं सेवन केलं होतं. दोन्ही मूर्ती न्याहाळून पाहिल्यानंतर विश्वरूपापेक्षा ही सगुण रूप मूर्ती त्याला फायद्याची वाटली. पण त्याचा मान न ठेवता भगवंत त्याला म्हणतात की व्यापकाहून असं एकांगी रूप त्याला मान देणं हे योग्य नाही. अध्याय क्रमांक 11, ओवी क्रमांक 696 ते 703. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 11, ओवी क्रमांक 704 ते 708. चतुर्भुजया रूपाहून विश्वरूप असे उत्तम, देण्यास त्याला हे पटवून, देवाने दाविल्या युक्ती एक दोन, ऐकुनी युक्ती त्या अर्जुन, बोलतो आपल्या मनात, विचारावे आता देवास, कोणते बरे दोन्हीतील, मनोमन करुनी हा विचार, पुढे विचारेल तो प्रश्न, ऐकावी ती गोष्ट पुढे आता. निवृत्तीनाथांचा प्रसाद, सोपा करुनी ओवी छंदात, सांगेन ती गोष्ट आनंदून, म्हणे ज्ञानदेव. शुद्ध भावाची करुनी ओंजळ, ओवी रूप फुले भरली त्यात, अर्पण केली चरणांवर, विश्वरूपाच्या. चतुर्भुज रूपाहून विश्वरूप उत्तम कसं आहे हे देव आता अर्जुनाला पटवून देणार आहे आणि त्यासाठी एक 2-4 युक्ती तो त्याला सांगेल. त्या युक्ती ऐकून अर्जुन आपापल्या मनामध्ये विचार करेल की आता देवाला विचारावं की या दोन्हीतलं उत्तम रूप कोणतं. हा विचार मनात ठेवून तो पुढे देवाला काही प्रश्न विचारेल. निवृत्तीनाथांचा हा प्रसाद ओवी छंदामध्ये सोप्पा करून मीही आपल्याला तो आनंदाने सांगीन असं ज्ञानदेव म्हणतात. शुद्ध भावाची ओंजळ केली, त्यामध्ये ओवी रूपी फुलं भरली आणि ती विश्वरूपाच्या चरणांवर अर्पण केली. अध्याय क्रमांक 11,
ओवी क्रमांक 704 ते 708. अध्याय क्रमांक 11 समाप्त. धन्यवाद.